सांगितलं की मी विद्यार्थी घडवले नाही, तर विद्यार्थी घडताना बघत बघत मी घडलो. मी असंच एक कादंबरी वाचत असताना एका लेखकाचे वाक्य वाचलं होतं की भारतामध्ये प्रत्येक जण आईचा आभार मानतो, कारण त्या आईमुळे तो या सुंदर जगामध्ये आलेला असतो. पण जर तो मुलगा ती मुलगी कर्तृत्ववान असेल तर मला वाटतं आईने सुद्धा आपल्या मुलामुलीचा आभार मानायला काय हरकत, वडिलांनी सुद्धा आपल्या मुलामुलीचा आभार मानायला काय हरकत. कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी आणि चांगलं शिक्षण मिळाल्यामुळे त्यांचा मुलगा कॅनडामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थिर झाला होता आणि मुलगी UK मध्ये होती, युनायटेड किंगडम मध्ये तिने तिचं करिअर त्या ठिकाणी केलेलं होतं. दोन्ही मुलं त्या ठिकाणी त्या देशामध्ये स्टेबल झाली होती. खूप शिकल्यामुळे, चांगलं शिकवल्यामुळे चांगलं होतं का वाईट होतं कधी कधी हा पण मला विचार करावा असं वाटतं. कारण हे तिथं गेल्याच्या नंतर काही दिवसांनी त्यांची आई त्या ठिकाणी वारली. वडील एकटेच राहिले. वडिलांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी एक जणांची नेमणूक केली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं 1 वर्षाचं. वडील आजारी पडले, दवाखान्यामध्ये भरती केले. 8 दिवस झाल्याच्या नंतर त्या माणसाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, जो त्यांचा सेवक म्हणून काम करत होता. आणि कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तो वडिलांना तिथंच त्या ठिकाणी दवाखान्यात सोडला आणि तो निघून गेला. त्यानंतर त्यांची शुश्रूषा करायला, सेवा करायला त्यांचं जवळचं रक्ताचं कोणीच अभ्यस्त नव्हतं. 8 दिवसामध्ये त्यांचं त्या ठिकाणी प्राणज्योत मालवली. आणि मग हे ग्रस्त कोण आहे याची ज्यावेळी त्या डॉक्टरांकडून चौकशी झाली त्यावेळी त्यांचं एक आधार कार्ड सापडलं आणि त्याच्यावर पुण्याजवळच्याच एका खेड्यातला ऍड्रेस होता. ते खेड्यामध्येच त्या ठिकाणी जन्मलेले नागरिक होते. आणि म्हणून त्या गावच्या पोलीस पाटलाला, सरपंचाला संपर्क केला. ते तिथं आले. त्यांनी सांगितलं आमच्याच गावातले तो खूप पूर्वी यांनी गाव सोडलेले मॅनेजर होते, यांची मुलं खूप शिकलेले. मुला मुलींचे नंबर काढले. मुलाला फोन लावला, लागला नाही. मुलीला फोन लावला, लागला. तर त्या मुलींनी सांगितलं की मला येता येणार नाही, तुम्हीच त्यांचा अंत्यविधी करा. त्यांनी खूप आग्रह केला. त्यांनी सांगितलं की तुझे वडील तुला इतकं शिकवले आणि तू म्हणते येता येणार नाही. त्या मुलीने वैतागून सांगितलं, पेपरमध्ये लिहिलेलं कारण मी सांगतो तुम्हाला, सत्य घटना पुण्यातली. त्या मुलीने सांगितलं करता आला तर त्या ठिकाणी तुम्ही अंत्यविधी करायला रस्ता पुढे फेकून द्या. शिक्षण जिंकलं का हारलं हे त्या ठिकाणी कळत असेल. म्हणून विद्यार्थ्यांची सुद्धा काय त्या ठिकाणी भूमिका आहे. इथं यश मिळवलं आपण, नीटमध्ये JEE मध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ लागलो. चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला, मेडिकल कॉलेजला, फार्मसी कॉलेजला आपलं ऍडमिशन झालं. म्हणून त्या ठिकाणी आपण खुशीमध्ये असणं तर साहजिक आहे. पण आता आपली जबाबदारी वाढते. माझ्या या शैक्षणिक प्रवासासाठी माझ्या आईने वडिलांनी जे त्या ठिकाणी रक्ताचं पाणी केलं त्यांच्यासाठी आता मी काय करू शकतो हा विचार ठेवूनच तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रवेश करायचा. आता केंद्र सरकारने बोलताना सांगितलं की माझी मुलगी यावेळी 12वीला होती. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी लोकांचं असं म्हणणं असतं की शिक्षकांची मुलं शिकत नाही. पण मला असं वाटतं जे शिक्षक प्रामाणिक आणि इमानदारीने काम करतात त्यांची मुलं शिकतात. माझ्या मुलीने नीटमध्ये 705 मार्क्स घेतले. तिने दोन्ही ग्रुप ठेवले होते आणि JEEचा IITचा ग्रुप जो त्याच्यामध्ये सुद्धा तिने 97% स्कोर केले. असं मला म्हटलं की सर आपण नीटपेक्षा IIT मध्ये थोडंसं पाहू. मी त्याला सांगितलं की मला एकच मुलगी आहे आणि एकच मुलगा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी IIT केलं मला भीती वाटते की ती परदेशात जाईल आणि म्हणून तिला डॉक्टरच करायचं आणि इथंच त्या ठिकाणी स्टेबल करायचं. हे मी माझं उदाहरण यासाठी सांगितलं की आज ही भीती पालकांसमोर त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गेवराईचे पालक आहेत, बीड जिल्ह्यातले पालक आहेत आणि बीड जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये मातीशी इमान असणाराच व्यक्ती तयार होतो असा आतापर्यंत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्हाला हे जमावं लागेल. माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या त्या ठिकाणी भावंडांसाठी मला काहीतरी करायचं, ही भावना घेऊन तुम्हाला बाहेर पडायचंय. खूप शिकायचंय. जग खूप मोठं आहे. बरेच लोक त्या ठिकाणी जे सक्सेस होत नाही ते आपल्याला काहीतरी पाऊल दाखवत असतात की खूप बेकारी वाढले. हे सक्षम चुकीचं आहे. आज DMIC सारखा प्रोजेक्ट जो आहे तो भारतामध्ये ज्याचं काम सुरू झालेलं आहे, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर ज्याला म्हटलं जातं, हा दिल्ली पासून निघालेला हा पट्टा संभाजीनगर मार्गे त्या ठिकाणी मुंबईपर्यंत पूर्ण इंडस्ट्रियल बेल्ट निर्माण होतोय.
यामध्ये 5 लाख इंजिनियर्स पुढच्या 5 वर्षामध्ये ऍब्सॉर्ब होतात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी सांगितलं की इंजिनिअरिंगला भवितव्य नाही वगैरे, तर अशा लोकांचं अजिबात ऐकायचं नाही. जो इमानदारीने शिकतो आणि ज्याच्याकडे त्या ठिकाणी नॉलेज असतं त्याच्यासाठी रेड कार्पेटच मार्केटमध्ये असतं, ही मार्केटची नीती आहे. आणि आम्ही जर फक्त सर्टिफिकेट साठी शिकणार असेल तर मात्र निश्चितपणे बेकारी आहे, हे पण त्रिकाला बाधित वास्तव. आणि म्हणून तुम्ही फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग केलं म्हणूनच करिअर आहे असं सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही एक चांगले शिक्षक जर होऊ शकत असाल, आज घडीला भारतामध्ये चांगल्या शिक्षकाला प्रचंड डिमांड आहे. वराड सरला माहित आहे, हर्षलला माहित आहे, माझ्याकडे साऊथ इंडियाचा जो टॉपचा शिक्षक आहे, अनेक शिक्षक त्या ठिकाणी साऊथ इंडियामधून नॉर्थ इंडियामधून मी बीडमध्ये आणलेले आहे. साऊथ इंडियामधून आणलेला जो टॉपचा शिक्षक आहे त्याचं आजच्या घडीचं 65 लाखाचं वर्षाचं माझं पॅकेज आहे, जे कुठल्याही इंजिनियरला भेटू शकत. आणि म्हणून कोणाला जर IIT NIT मधून MSc BSc करण्याचा योग आला तर ते पण सोडू नका. आपल्या कॉलेजेस मधून सुद्धा BSc करत असाल तर चांगला इमानदारीने अभ्यास करा. तुम्ही जे काही करणार आहे ते प्रामाणिकपणे करा. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भवितव्य असतं आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना खूप उज्ज्वल भवितव्य आहे. भारत हा तरुणांचा देश म्हणून त्या ठिकाणी इथं गौरवला गेलेला आहे. यामध्ये तरुणांची संख्या खूप जास्त आहे आणि म्हणून सगळ्या जगाचं भारताच्या तरुणाईकडे लक्ष आहे. आज आपण पाहतो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT मध्ये सगळेजण करिअर करायला बघतात. प्रत्येक जणाला कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जायचंय. या जगभरामध्ये IT क्षेत्रावरती जर सगळ्यात जास्त कमांड कोणाची असेल तर ती भारतातल्या युवकांची आहे. कारण भारतातल्या युवकांचे ब्रेन हे पॉवरफुल आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड कष्ट करण्याची त्यांच्यामध्ये अबिलिटी आहे. ते जगामध्ये अनेक वेळा पोहोचले आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना खूप भवितव्य आहे. तुम्ही कुठे शिकतात, देवरामध्ये शिकतात का पुण्यात शिकतात, त्याला काय महत्व नसतं. तुम्ही काय शिकतात आणि कशा प्रकारे शिकतात त्याला प्रचंड महत्व असतं. आणि म्हणून तुम्ही गेवराईमध्ये जर इतकं सुंदर नियोजन करणारा क्लास त्या ठिकाणी गेवराईमध्ये असेल, निश्चितपणे इतक्या विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल आहे. तुम्ही सुद्धा खूप चांगली त्या ठिकाणी झेप घेऊ शकता आणि तुम्हाला ती घ्यायची आहे. हा एक मनाशी त्या ठिकाणी चंद बांधूनच आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वजण त्या ठिकाणी बाहेर पडला पाहिजे. आम्ही अनेक वेळा महापुरुषांचे उदाहरण या महाराष्ट्रामध्ये शिकतो घेतो. देशामध्ये सगळ्यात जास्त महापुरुष महाराष्ट्रामध्ये. अनेक वेळा आम्ही जिजाऊंचं आणि शिवरायांचे उदाहरण घेत असतो. जिजाऊंनी शिवरायांना कसं घडवलं याचे प्रसंग आम्ही कार्यक्रमातून ऐकत असतो. पण शिवरायांना घडवत असताना जिजाऊंना स्वतःचं अख्खं आयुष्य सॅक्रिफाईस करावं लागतं हे मात्र आम्ही डोळ्यात टाकतो. ज्यावेळी त्या ठिकाणी राजमुद्रा घेऊन शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी बंगलोरवरून महाराष्ट्रामध्ये पाठवलं, त्यावेळी जिजाऊंना सुद्धा सांगितलं की तुम्हाला पुढे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहायचंय. आणि फक्त शहाजी राजांना तिथं सोडून जिजाऊ आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये येतात, स्वराज्याचं स्वप्न बघतात आणि स्वराज्यापर्यंत सध्या उतरवतात. हे एका आईनं पाहिलेलं स्वप्न आणि त्याच्यासाठी आपल्या आयुष्याची केलेली होळी होती आणि त्यामुळे हा महाराष्ट्र घडलाय. बाबासाहेबांचं उदाहरण घेतो. बाबासाहेबांची त्या ठिकाणी खूप गरिबी होती आंबेडकरांची, हे आपण अनेक वेळा पुस्तकातून वाचलेलं आहे. ज्यावेळी बाबासाहेब शिकत होते त्यावेळी त्यांचे वडील त्या ठिकाणी कष्ट करून कुटुंबाची उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत होते आणि दररोज बाबासाहेब बघायचे की आमच्या टोपल्यामध्ये अर्धी भाकरी आहे. आई आणि वडील दररोज जेवायला बसले की बाबासाहेब म्हणायचे भीमराव जेवण करून घ्या आणि त्यांनी ती अर्धी भाकरी खाल्ली की सगळं घरदार झोपायचं. बाबासाहेबांना एक दिवशी प्रश्न पडला की अर्धीच भाकरी आमच्या टोपल्यामध्ये असते, मला दररोज जेवायला सांगतात आणि आया आणि वडील त्याच्यानंतर काय खात असतील मी तर कधी त्या ठिकाणी त्यांना विचारलं नाही. आणि म्हणून न राहून एक दिवशी बाबासाहेब वडिलांना विचारतात की बाबा तुम्ही मला दररोज जेवायला घालतात पण आपल्या टोपल्यामध्ये तर अर्धीच भाकरी असते, मी ती खाऊन टाकतो, त्यानंतर तुम्ही काय खाता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेलं उत्तर जे आहे ना ते उत्तर महत्वाचं. त्यांचे वडील त्यांना सांगतात भीमराव माझी भूक भाकरीची नाहीये, माझी भूक वेगळी आहे आणि तुम्ही ज्यावेळी शिकाल बॅरिस्टर होऊन पुन्हा भारतामध्ये याल त्यावेळी माझी भूक शमेल. त्यामुळे तुम्हाला शिकायचंय, मोठं व्हायचंय, मी काय खातो याची तुम्ही चिंता करायची नाही. आणि हे वडिलांचं स्वप्न घेऊन ज्यावेळी भीमराव त्या ठिकाणी शिकण्यासाठी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि असं शिकतात की पारतंत्र्यात असणाऱ्या भारतातला एक विद्यार्थी काय करू शकतो. आज घडीला सुद्धा कोलंबिया विद्यापीठामध्ये
तुम्ही जर कधी त्या ठिकाणी गेलात किंवा गुगलवर सर्च केलं तर कोलंबिया विद्यापीठाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा आहे आणि त्याच्या खाली एक ओळ लिहिलेली आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी. किती आनंद व्हायला पाहिजे आपण. असे महापुरुष त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जन्मण्याचा आम्हाला योग आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आमची सगळ्यांची खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि म्हणून शिकण्याबरोबर संस्कार घेऊन आम्हाला बाहेर पडावं लागेल. जर फक्त शिक्षण घेतलं तर पैसा मिळेल, संस्कार जर आपण घेतले नाही शिकता शिकता तर आपल्या आई वडिलांचे हाल होतील हे सांगायला त्या ठिकाणी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. आणि म्हणून ज्यावेळी थोरल्या विद्यार्थ्यांवरती आई वडील इन्व्हेस्टमेंट करत असतात, शाळेची फीस भरतात, कोचिंग क्लासेसची फीस भरतात, त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त जिम्मेदारी असते की माझ्या छोट्या भावांना पण मला हात द्यायचा आहे, माझ्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवायचे आणि मला त्या ठिकाणी त्यांना समाधान द्यायचे. जे विद्यार्थी डॉक्टर होतात मित्रांनो, तुम्हाला सांगतो आज घडीला तुम्ही 12वी पास झाला म्हणजे 18 वर्ष तुमचं वय आहे. डॉक्टर व्हायला 4.5-5 वर्ष MBBS प्लेन व्हायला लागतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी 23-24च्या वयामध्ये जाता, त्याच्यानंतर तुम्हाला नीट द्यावी लागते PG साठीची, त्याला 1 वर्ष प्रिपरेशन मध्ये जातात, इंटर्नशिप मध्ये 1 वर्ष जातं आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचं पुन्हा त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन तिथे करावं लागतं. अशा पद्धतीने वय 28-29 पर्यंत जातं. त्यानंतर स्पेशालिटी करण्याची त्या ठिकाणी ओढ लागते, त्याच्यामध्ये 2-3 वर्ष जातात आणि पूर्ण डॉक्टर व्हायला 32 ते 33 वर्ष लागतात. तुम्ही ज्यावेळी 32 ते 33 वर्षाचे होतात त्यावेळी माझ्यावरून बघा तुमच्या आईचं आणि वडिलांचं वय काय असतं. साधारण भारतामध्ये ते वय आपण जर आता आपल्या सगळ्या सिस्टमनुसार गृहीत धरलं तर 62 ते 65 वर्ष असतं. आणि भारतामध्ये ॲव्हरेज लाईफ किती आहे? ॲव्हरेज लाईफ 67 वर्ष. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थानं कमवलेल्या नव्या पैशाचा उपयोग तुमच्या बालकांना होईल की नाही हे सांगता येत नाही. जर तुम्ही नशीबवान असाल तर त्याचा उपयोग तुमच्या बालकांना होईल. पण बालकांचं काबाड कसं कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून कोचिंग क्लासेसची फक्त मार्क्स मिळवून देण्याची जिम्मेदारी नाहीये, तर आता कोचिंग क्लासेसची ही संस्कार विद्यार्थ्यांना देण्याची, रियालिटी विद्यार्थ्यांना सांगण्याची, वास्तव विद्यार्थ्यांना सांगण्याची सुद्धा जिम्मेदारी कोचिंग क्लासेसच्या समोर आलेली आहे. आणि म्हणून शिवाजी मराठा आणि त्यांच्या टीमला मला सांगायचं आहे की पालक मेळावा आपण आयोजन करता खूप चांगली गोष्ट आहे, पण याच बरोबर त्या ठिकाणी काही असे कार्यक्रम आपण आयोजित करूया की जेणेकरून या विद्यार्थ्यांचा कायमस्वरूपी लक्षात राहील की शिक्षण म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, दोघांमध्ये काय रिलेशन आहे, दोघांची गल्लत होणार नाही, शिक्षणाने आलेला पैसा चुकीच्या मार्गाने जाणार नाही, त्याला आम्ही योग्य मार्गाने त्या ठिकाणी वापरू, हे सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. भारत खूप आता वेगानं त्या ठिकाणी वाढतो, वेगानं प्रगती देशाची होतीये. कुठलं सरकार आलं तरी प्रगती थांबत नसते. त्याचं कारण असं आहे की भारतातला युवक आणि अबोव मिडल क्लास फॅमिली ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तुमचे सर्वांचे जे पालक आहेत हे यांचा जर आपण इतिहास पाहिला तर ते कशा पद्धतीने शिकले हे जर तुम्ही पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी प्रचंड संघर्ष केलेला आहे. पण ते तुम्हाला सांगत नाही, तो संघर्ष तुमच्या वाट्याला येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगत जरी नसतील ते काही घटना, काही भावना या डोळ्यातून समजून घ्यायच्या असतात आणि म्हणून तुम्ही त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्याची उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून माझ्या वडिलांनी मला गाडी दिली का, सायकल दिली का, माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी काही पिक्चर बघायला गेले का, याच्यावरती आईचं आणि वडिलांचं पालकत्व झोकायचं नाही, तर माझ्या वडिलांनी मला चांगलं शिक्षण दिलेलं आहे, चांगली पुस्तकं आणून दिलेली आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मला माझ्या वडिलांचे स्वप्न जे ते सत्यात उतरायचे. हा एक भाव घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी इथून बाहेर पडायचंय. जे जे गुणवंत आहेत त्यांना या क्लासेसने यशवंत बनवलेलं आहे. या सगळ्यांचं सुद्धा या निमित्तानं मी खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन करतो. असेच त्या ठिकाणी आणखी फेट्यांची लाईन पुढच्या वर्षी या गेवराईच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसावी अशी मनोकामना त्या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना या पुढच्या प्रवासाची मी खूप खूप शुभेच्छा देतो. या प्रवासामध्ये तुम्ही भारतामध्ये कुठल्याही शहरामध्ये शिकत असाल, कुठेही तुमचा नंबर लागला, तिथं तुम्हाला काही जर अडचण आली तर निश्चितपणे शिवाजी महाराज सरांना फोन करा. माझ्या या सगळ्या संपर्कातून तुम्हाला तिथल्या तिथं त्या ठिकाणी कोणती मदत देण्याचा शब्द सुद्धा या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देतो. आणि पुन्हा एकदा या आजच्या पालक मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्व पालक वर्ग, विद्यार्थी आणि सर्वच त्या ठिकाणी चिंतक या सगळ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आदरणीय विजयजी पवार सर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन
शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि विद्यार्थ्याचे कर्तव्य पालकाचं कर्तव्य यांनी या ठिकाणी अधोरेखित केलं आणि कौतुकाची थाप प्राध्यापक शिवाजी वराड सरांच्यावर या ठिकाणी मारली. या कार्यक्रमासाठी जगदंबा आणि जय भवानी शिक्षक प्रसारक मंडळाचे माननीय श्री रणवीर राजे पंडित यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही या ठिकाणी जोरदार कार्यामध्ये आपण स्वागत करायचं आहे. शिवछत्र परिवाराचा वारसा शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्व परिस्थितीचा वारसा पुढे चालवण्याचं काम माननीय श्री रणवीर राजे करत आहे. रणवीर राजेंचं या कार्यक्रमासाठी आगमन आहे. माननीय रणवीर राजे यांच्यासोबत यांना विनंती करतो माननीय श्री रणवीर राजे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. देवराईमध्ये शैक्षणिक वाटचाल मार्गक्रमण करत असताना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचं काम शिवाजी महाराज तथा माननीय श्री विजयजी बोराडे हे या ठिकाणी करत आहेत. जोरदार कार्यामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. वेळ न देता माननीय श्री रणवीर राजे यांना विनंती करतो की विद्यार्थी पालकांना व उपस्थित शिक्षकांना आपण मार्गदर्शन करावं. जोरदार कार्यामध्ये रणवीर राजे यांचे या ठिकाणी स्वागत करावं. कोचिंग क्लासेस गेवराई म्हणजे शिवाजी वराड सर आणि त्यांची सर्व शिक्षकांची टीम हे गेवराई तालुक्यात नाही तर बीड जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणणारी संस्था आहे. जय भवानी व जगदंबा शिक्षण प्रसारकचे एक सदस्य म्हणून आमचे अनेक विद्यार्थी सरांकडे कोचिंग क्लासेस मध्ये घडून शाळेचं तर योगदान आहे, पण कोचिंग क्लासेस मध्ये अनेक विद्यार्थी असे BHMS ला लागले, MBBS ला लागले, JEE ला लागले, NEET ला पात्र झाले. मी काय मार्गदर्शन करणार इतका मोठा नाही, पण काल परवा पुण्याला गेले असताना तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी तिथं स्पर्धा परीक्षेच्या तयारीला त्या ठिकाणी पुण्याच्या कोचिंग क्लासेस मध्ये जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी गेवराई तालुक्याचे त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जी सुविधा पूर्वीच्या काळात संभाजीनगरला होती, लातूरला होती, पुण्याला होती आणि आपल्याकडे आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना लांब लांब जावं लागायचं, ही सुविधा आज आपल्या गावात आणि आपल्या शहरात उपलब्ध झालेली आहे. मी सरांना अनेक वेळा सांगितलंय की सर, कोचिंग क्लासेस शाळेची जागा घेऊ शकत नाही आणि शाळा कोचिंग क्लासेसची जागा घेऊ शकत नाही. या दोन्हीच्या पॅरलल यंत्रणेमुळे विद्यार्थी घडत असतात आणि त्याचे जागतिक उदाहरण ते समोर उपस्थित अनेक जण हे लांबून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा गौरव सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समक्ष पालकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर माझे सातत्याने खंत असते की पालक जे आहेत ते केवळ आणि केवळ मार्क किती पडले ह्याच्याकडे लक्ष असतं. जीवनाच्या परीक्षेत तुम्हाला मार्क किती पडले त्याला काही किंमत नाही. तुम्ही यशस्वी त्या दिवशी होता ज्या दिवशी तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या भागात, तुमच्या गावात, तुमच्या तांड्यावर, तुमच्या वस्तीवर, तुमच्या लोकांसाठी होईल. त्या दिवशी तुमच्या डिग्रीची काही किंमत आहे आणि त्या दिवशी तुम्ही यशस्वी आहे. काल मी जातेगावच्या जवळच्या तांड्यावर गेलो होतो. मी तिथेही सांगितलं तर अनेक विद्यार्थी आहेत जे अधिकारी झाले, पण वस्ती तांडा आज कुठल्या तिथं आहे. त्या शिक्षणाचा काय उपयोग? माझं बाहेरदेशात शिक्षण झाले, मला ऑफर आली होती की तुम्ही इथं मॅनेजमेंटचं जॉब करा, पण मी या गोष्टीवर ठाम होतो की माझं शिक्षण जर गेवराई तालुक्याच्या खेळाडूंच्या उपयोगाला नाही आलं तर त्या शिक्षणाला चुली टाकलं असं शिक्षण काही कामाला नाही. या विद्यार्थ्यांना या खेळाडूंना कामाला येणार. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, मला माहिती आहे की स्पर्धेच्या ह्या योगात आपण शहरात गेल्याशिवाय स्पर्धेत
मित्र आहेत अनिल जाधव, येणाऱ्या 26 तारखेला त्यांचं क्लिनिकचं उद्घाटन आहे आंतरवलीचे. ते मला सांगितलं काल पुण्याला असतं की इथं 2 लाख रुपये 3 लाख रुपये महिना कमवणं सोपं आहे, पण तो समाधान मनाचा जो ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आपण काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती फक्त आपल्या लोकांना मदत करूनच पूर्ण होतो. मी तो उपस्थित सर्वांना हात जोडून विनम्रतेने विनंती करेन की तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुमची नाळ या गावातून सुरुवात झाली. ज्या पालकांनी नाही तर त्या गावात तुमचं पालक आहे असा विचार करून आपण या ठिकाणी गावासाठी काही करावं. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, तर त्या गावातल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावं असा तुमचा एक प्रयत्न पाहिजे. तुम्ही सगळे होतकरू आहात, संघर्षातून काढलेले आहात. अनेकांची हालाकीची परिस्थिती होती, त्याच्यातून तुम्ही पुढे येऊन डॉक्टर झालात, अधिकारी झालात, इंजिनियर झालात, मॅनेजमेंट क्षेत्रात आलात. तुमचे ते दिवस आठवा ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि ते दिवस तुमच्या पिढीवर नाही यावं म्हणून काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर इंजिनियर डॉक्टर आजच्या तारखे टिप्पर आहे, पण समाजात बदल घडवणारे आणि समाजाला दिशा देणारे लोक आजच्या काळात फार कमी आहे. माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे की वेळोवेळी आपल्या गावाकडे जावं, संपर्क साधावा, विचारा तुला तुम्ही अजून कुणाला काहीतरी तुमच्या अनुभवातून तुम्ही मार्गदर्शन देऊ शकता. तुम्ही आज ज्या शिखरपर्यंत पोहोचला, ज्या शिखरपर्यंत पोहोचला, तिथून अनेक विद्यार्थी आज तुमच्याकडे बघतात की मलाही आज एक दिवशी तिथं पोहोचायचं. तुमच्या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मी पुण्याला गेला असताना मी तिथं उल्लेख केला. मी म्हणलं एवढा तालुका हे आपलं कम्फर्ट झोन आहे कारण तिथं सुरक्षा आहे, पण प्रयत्न आणि संघर्ष करून सोपं नाही आहे बाहेर जाणं. तुम्ही गावातून शहरात येणं सोपं नाही, शहरातून मोठ्या शहरात जाणं तर अजून अवघड आहे. शारदा कोचिंग क्लासेसचं तुमच्या बरोबर तुमच्या मेहनतीला दिशा देण्याचं काम शारदा कोचिंग क्लासेसने केलेलं आहे. स्वतः शिवाजी वराड सर हे ब्रह्मगावच्या अत्यंत गरीब कुटुंबाचे व्यक्ती आहे. त्यांच्या सोबतचे सर्व शिक्षक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ही कोचिंग क्लास उभा केलेले आणि त्यांची अशी इच्छा आहे की जी परिस्थिती त्यांनी भोगली ती पुढच्या पिढीने भोगू नये. जी सुविधा त्यांना नव्हती ती तुम्हाला भेटते. मुली असल्या मुलं असते, मुलींच्या शिक्षणाकडे आपल्याकडे अजूनही दुर्लक्ष केलं जातं. थोडंसं जाणून घेण्याची गरज आहे. आम्ही ज्ञानोत्सवचे कार्यक्रम ज्यावेळेस देतो त्या लोकांच्या जगदंबा शिक्षण प्रसारण मंडळात 36 विद्यार्थ्यांमधून 34, 33, 32 या मुली आणि 4 का 5 हे मुलं. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. मला वाटते आता मुलींना नाही तर मुलांना शिक्षणात आरक्षणाची गरज आहे. ते 33% आरक्षणाची जी गरज आहे, मुलांनी शिक्षण गरजेचं आहे. मुली परिस्थितीला मात देऊन शिकतात आणि मुलं परिस्थितीचा लाभ न घेता मागं पडतात. परत एकदा तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. गणेश उत्सवच्या सर्वांना शुभेच्छा देतो, गुलाबच्या शुभेच्छा देतो आणि इथंच लावतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रघुवीराजे. उत्तम यश मिळवा, परिश्रम करा, मेहनत घ्या, पण आपला माय आणि मातीला विसरू नका असा संदेश या ठिकाणी माननीय श्री रघुवीराजे यांनी दिला. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा असणारा आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण उपस्थित येणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांची सन्मान करावा. प्रथमतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा गौरव व बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होईल. यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं मी नाव घेईन त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आपण सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून सर्वप्रथम आलेली एक दर्जेदार निकालाची परंपरा शारदा क्लासेसने निर्माण केली. ते म्हणजे एक विद्यार्थिनी 10वीची विद्यार्थिनी तिने 100 पैकी 100% गुण घेऊन बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये नेऊन ठेवलं. असे शुभांगी अशोभा कोकरे ही जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी या ठिकाणी समोर यायचं आहे.
मी आशुभाऊ कोकरे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. जोरदार टाळ्यामध्ये आपण या ठिकाणी शुभांगीच्या पालकाचं या ठिकाणी स्वागत करायचं. 100 पैकी 100 गुण घेणारी विद्यार्थिनी मार्गदर्शक माननीय श्री प्राध्यापक शिवाजी वरद आणि शारदा क्लासेस या विद्यार्थ्यांच्या पालकाचा यथोचित सन्मान या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम शुभांगी सध्या मेडिकलच्या कॉलेजला लातूरच्या कॉलेजला या ठिकाणी गेली जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत. यानंतर तेजस्विनी सुनीता पल्लवी दीपक काळे या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी देखील वरिष्ठ आहे. यानंतर वैष्णवी वैशिष्ट पवार, यश विनायक राठोड अक्षर आणि अभिमान वाटणारा असा अक्षर या ठिकाणी आहे. ज्या ज्या पालकांचे नाव घेत आहेत या ठिकाणी समोर यावं. समोर येत आहे. मी पालकांना पहिल्या पालकांना विनंती करतो या ठिकाणी आपण आपल्या पालकाचा कौतुक सोहळा या ठिकाणी पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी या ठिकाणी येत आहे. महिला कार्यक्रमाची विनंती आहे. आपण या ठिकाणी असते त्यांचं सन्मान देऊन शारदा कोटी क्लासेस या ठिकाणी गौरव आहे. यानंतर स्मृती बाळासाहेब साळव, अश्विनी मुसुवाणी आपण सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. येत्या 10वीचे हे प्रमुख विद्यार्थी आहे त्या ठिकाणी चालू आहे. त्यांचं ट्रॉफी घेऊन या ठिकाणी आंदोलन होत आहे. मला वाटतं पालकांना सन्मान चिन्ह स्वीकारत आहे. उत्तुजाचं अभिनंदन या ठिकाणी सन्मान चिन्ह स्वीकारत आहे. आठवडे मामा त्यांची कन्याचं रूप यश या ठिकाणी अनुभव या ठिकाणी आनंद होत आहे. शारदा कोचिंग क्लासेस सुद्धा या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवित करताना त्या ठिकाणी आनंद माननीय श्री विजयजी गोरकर, विजयजी पवार सर, हर्षद केकाम सर, माननीय विद्यार्थी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारत आहे. अश्विनीचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय आनंद देणारा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये हा या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. अश्विनीचे अभिनंदन. स्वाती शिंदेचं या ठिकाणी सन्मान देऊन सत्कार होत आहे. स्वाती शिंदे आणि त्यांच्या पालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. यश विनायक राठोडचा सन्मानित देऊन सत्कार करताना सन्माननीय विचारणार. यानंतर आर्या काळे ही विद्यार्थी या ठिकाणी माननीय पवार सरांच्या हस्ते सन्मानित स्वीकार करताना कोल्हापूर ही विद्यार्थी आपल्या क्लासेसच्या करण्यासाठी या ठिकाणी वापर झाली आहे. यानंतर अक्षरा अर्जुन सरकार, डॉक्टर आर्यन रावटी बीएससी नर्सिंग कॉलेज बुलढाणा. अक्षरा अर्जुन सरकार या विद्यार्थीला त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यस्त व्हायचे. अचूक काही सन्मान होत आहे. यानंतर सोहेल शाकेरचे आपल्या पालकासोबत त्यांनी या ठिकाणी या व्यस्त देत आहे. सोहेल शाकेरचे हा शारदा कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी सध्या वसुंधरा नाईक कॉलेज ऑफ नर्सिंग जालना या ठिकाणी तो शिक्षण घेत आहे. सोहेल आणि त्याच्या पालकांना विनंती या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. नेहा ज्ञानेश्वर काळे विद्यार्थी या ठिकाणी समोर येत आहे. त्यानंतर ऋतुजा संभाजी काळे ही विद्यार्थी या ठिकाणी समोर येते. सुंदर नियोजन आणि नियोजन आणि सन्मान या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांचा शारदा कोचिंग क्लासेसचा या ठिकाणी सन्मान होत आहे.
व्यक्तीचा आनंदी अतिशय कष्टाळू अतिशय श्रद्धावान आणि विनयशील ज्ञानेश्वरचा या ठिकाणी संपन्न होताना ज्ञानेश्वरचा सत्कार संपन्न होताना आनंद या ठिकाणी आम्हाला होत आहे. यानंतर सिद्धार्थ नारायण भारती सिद्धार्थचे वडील आणि पालकांना सिद्धार्थ नारायण भारती या ठिकाणी पालकासमवेत या ठिकाणी संस्कार होत आहे. यानंतर मुसद्दी कवी लावता सिद्धार्थ आहे त्या मुसद्दीने सांगितलं की माझी पालकप्रिया वडाचं माझ्या त्या ठिकाणी संभाषण त्यांचं झालं की वडाचं आणि मुसद्दीचं जोडा काळामध्ये अभिनंदन करतो. यानंतर वैभव पांडे यानंतर डीए यंत्रा सन्मान या ठिकाणी शेतकरी जेवण या ठिकाणी सन्मान होत आहे. भविष्यातील डॉक्टर यासाठी डॉक्टर झाले आहे न्यायाचा मनपूर्वक अभिनंदन. यानंतर साक्षी आणि काशी ही जी विद्यार्थी करण्याची या ठिकाणी पालकांसहित आपण या ठिकाणी विद्यार्थी तिचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. तसंच स्टेटस्कोप देऊन त्या झालेली जाणीव आपण या ठिकाणी अनुभव आहोत. साक्षीचं कौतुक अभिनंदन. यानंतर नयना शरद नयना विनंती या ठिकाणी आपल्या पालकांसमोर येत आहे. नयना शरद येवलेचा देखील BA साठी नंबर लागलेला आहे. शरद येवले पालकाला अभिमान वाटण्याचा क्षण या ठिकाणी नयनाचं पालकांचं अभिनंदन. त्यानंतर कुलदीप बेलाल शिंदे आज विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्यासमोर येत आहे. त्यानंतर जवेरिया नवाब पठाण या विद्यार्थ्यांना विनंती आपल्या पालकांसमोर आपण सन्मान स्वीकारण्यासाठी येत आहे. शारदा कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून टेस्ट आणि जीपीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचं हे यश आहे. या ठिकाणी सत्कार होत आहे. पालकांचं विद्यार्थ्यांचं खरंच खूप अभिनंदन. न्यायाधीश माने ही सुद्धा विद्यार्थी ठरवणे न्यायाधीश माने ही विद्यार्थी कन्याकुमारी माहिती नाही येऊ शकली ती पण या ठिकाणी सांगतात. या सत्कार सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्यात मला वाटतं नक्कीच बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्याच्यामधून या ठिकाणी प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर राष्ट्रीय स्तरावरच्या त्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 9 व पहिल्याच कॅम्पामध्ये जे कॉलेज ऑफ आर्ट आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण खूप छान मिळवलं आहे. आणि ऑल इंडिया रँक भारतामधून या ठिकाणी 9 नंबरचा रँक मिळवलेला आहे. अतिशय कौतुकास्पद यश या ठिकाणी मिळवलेलं आहे. खूप अभिनंदन. त्यानंतर गव्हर्नमेंट इंग्लिश कॉलेजसाठी पात्र झालेले विद्यार्थी डॉक्टर अभिजित परमानंद गोरे कुठल्याही प्रकारचा जीएसटी आणि कार्यावरती लागलेला नाही. अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. एक प्रताप घाटे विद्यार्थी आहे पालकांना विनंती आहे त्या ठिकाणी आपण या सर्व सन्मानित करण्यासाठी येत आहे. प्रताप घाटे त्याच्या पालकांना देखील विनंती आहे आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी ताबडतोब व्यासपीठावर येत आहे. कार्यक्रमाच्या पण एक
कार्यक्रमाचा सांगता म्हणून फक्त आभार प्रदर्शनासाठी आपल्यासमोर उभा आहे. कार्यक्रमाचा शेवटी फक्त एवढंच सांगेल सर्व मान्यवरांना आणि इथे उपस्थित असणाऱ्या पालकांना, कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहाँ से चले हैं नई मंजिल पाने के लिए, यहाँ से चले हैं नई मंजिल पाने के लिए, ये तो एक पन्ना था, अभी सारा किताब बाकी है, अभी सारा किताब बाकी है. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचा सत्कार करण्यासाठी लाभलेले मान्यवर, वेळात वेळ काढून आलेले रणवीर राजे असतील, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विजयजी पवार सर, पीटे राज्याध्यक्ष, तसेच कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष असणारे आणि वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल क्लासेसच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच श्री माजी मुख्याध्यापक शारदा विद्या मंदिर गेवराई चे असणारे आपले राजेंद्र जगदाळे सर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल सरांचे देखील आभार व्यक्त करतो. तसेच हर्षल केकान सर असतील, संचालक युनिक अकॅडमी बीड यांनी देखील वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल सरांचे देखील आभार व्यक्त करतो. आदर्श गणितज्ञ पुरस्कार प्राप्त असणारे शिक्षक विजयजी बोराडे सर, तसेच तुकाराम पवार सर जिल्हा परिषद शिक्षक, तसेच दगड सर जिल्हा परिषद शिक्षक, शिवाजी बोराडे सर त्यांना आम्ही सगळे काका असे संबोधतो असे शिवाजी बोराडे, तसेच सरांचे वडील नारायण बराड यांनी देखील वेळात वेळ काढून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि सर्वांचे या कार्यक्रमाचे आजचे गौरव विद्यार्थी होते, गुणगौरव त्यांचा आपण सत्कार केला त्या विद्यार्थ्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि क्लासचे संचालक माननीय बराड सर, तसेच सर्व क्लासची टीम ज्यांनी हा कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले आणि सर्वात महत्त्वाचं जे पालक हा सत्कार पाहायला आपल्या विद्यार्थ्यांसोबत आले आणि ज्यांच्या आता सर बोलताना म्हणले की इथे 7वी 8वीचे देखील मुलं 5वी ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थी ज्यांचा सत्कार नव्हता तरी देखील ज्याचे विद्यार्थ्यांचे पालक इथे आले. मी फक्त एवढंच सांगेल की जे सत्कार नसताना दुसऱ्याचा सत्कार पाहू शकतात एवढं त्यांच्यामध्ये दानत्व असतं असं आपण त्यांना म्हणू. 100% एक ना एक दिवशी त्या विद्यार्थ्याचा देखील इथे सत्कार होत असतो आणि येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये पुढे व्हावा आणि या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी देखील उपस्थिती मोठ्या संख्येमध्ये लाभली त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि जे माईक सिस्टीम असेल त्यांनी व्यवस्थित माईकची सुविधा केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि संयोजकांच्या वतीने आणि हा कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल, राष्ट्रगीत होईपर्यंत कोणीही उठू नये. धन्यवाद.